करावं अशा पद्धतीचा एक नवीन संदेश द्यावा एवढा प्रचंड उत्साह दिवसभरामध्ये आपण करताय। मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। अतिशय ताकदीनं शक्तीनं आपण सगळेजण संतोष भाऊंच्या बरोबर आहात। शंभू महादेवाची आराधना करता करता समाजसेवेचं व्रत घेऊन तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं संतोष भाऊ काम करतात। भविष्य काळामध्ये सुद्धा याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून व्हावं अशाच पद्धतीची आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण काम करूया। कावड यात्रा सुरू आहे, कावड यात्रेचा समारोप आहे, पण कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये मंत्रीपदच आहे। मित्रांनो, आज आपण सगळेजण भोळ्या शंकराच्या निमित्ताने या ठिकाणी जमलोय। या ठिकाणी आपण सगळेजण जमलोय ते ज्या पद्धतीने देवाची आराधना करतोय तसाच आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा भोळा शंकर आहेत। त्यांना पाहिजे असतं भोळ्या शंकराला सेवा पाहिजे असते आणि आमच्या महादेवाला शंकराला समाजाच्या सेवेचं ओळख पाहिजे। तुम्ही आम्हाला सगळ्यांना ते सांगत असतात सामान्य माणसांसाठी काम करा, मंत्रिपद मिरवण्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी पाहिजे करायला अशा पद्धतीनं सातत्यानं आम्हाला सगळ्यांना सांगत असतात। संतोष भाऊ सुद्धा त्याच बैठकीत पकडीत बसणारा माणूस आहे। त्यामुळे इथं फारसं बोलणं उचित नाही। आम्हा सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, खूप वरिष्ठ मान्यवर आहेत, पण या सगळ्या कामाची नोंद आदरणीय नेते मंडळी घेत असतात। आपण सगळेजण काम करत जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो। संतोष भाऊंच्या बाबतीत दोनच गोष्टी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। प्रत्येक माणसाच्या दुःखामध्ये 12 महिने 24 तास असणारा पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कार्यालयात असेल, आडल्या नडलेल्या प्रत्येक कामामध्ये असेल, प्रत्येक माणसाला आपलासा वाटणारा आमदार कसा असावा असे अनेक संकेत मोडून टाकणारा, गुडघ्यानं मोडणारा, परंतु प्रत्येक माणसाला आपलासा वाटणारा भविष्य काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक विधानसभेमधल्या 288 आमदारांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एकापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं बौद्धिक विचाराची माणसं आहेत, खूप उंचीची माणसं आहेत, महान अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रत्येक ठिकाणाची माणसं आहेत। पण त्या सगळ्यांमध्ये सुद्धा प्रत्येक माणसाला आपल्या मतदारसंघातल्या हिंगोली मतदारसंघातल्या आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाला जर काही इथं काटा टोचला तर मुंबईत सुद्धा संतोष भाऊला कळ येते अशा पद्धतीचं काम संतोष भाऊ करतात। त्या सगळ्या कामाला मी शुभेच्छा देतो। भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने आपल्या सर्वांना काम करण्यासाठी आपण सगळेजण अशाच पद्धतीने काम करूया एवढी विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।